मातोश्रीवर गेलेलो होतो. मातोश्रीमध्ये बरीच चर्चा झाली आणि आम्ही त्यांना विनंती केली की आपण महाविकास आघाडी म्हणून एकत्र राहिलो पाहिजे आणि त्यामध्ये महापौर हा त्यांचा प्रस्ताव होता की किमान महापौर 2.5 वर्ष तरी करावा आणि स्टँडिंग कमिटीसुद्धा 2.5 वर्ष ठेवावी असं त्यांचा आमच्या चर्चेनंतर उद्धव साहेबांकडून तसा प्रस्ताव त्यांनी दिला आणि मी वाटलं की काँग्रेस मोठा पक्ष आहे, पहिला 2.5 वर्षासाठी महापौर काँग्रेसचा व्हावा अशी आम्ही त्यांच्याकडे मागणी केली, विनंती केली. त्यांनी आमचे विनायक राऊत आणि देसाई अनिल देसाई साहेब यांच्यावरती जबाबदारी सोपवली की तुम्ही चर्चा करा आणि यामध्ये पुढे जा. कारण आम्ही आता अकोल्यामध्ये सुद्धा उबाटांना मेयर करायसाठी आम्ही समर्थन देतो. परभणीमध्ये सुद्धा आमचा सपोर्ट तिकडे लागणार आहे, त्यांचा मेयर होताना. त्यामुळे आपण एकमेकाला सपोर्ट करून चंद्रपूरचा महापौर काँग्रेसला, जर परभणी तिथे उबाटाचा महापौर होतो आहे, अशी आपण एकत्र बसून मोड बांधली पाहिजेत आणि महाविकास आघाडी म्हणून आपण एकत्र राहिलं पाहिजेत अशी आणि ही चर्चा आम्ही केली. त्यामध्ये मला वाटतं की तेही सकारात्मक आहे आणि राहिला विषय पहिल्यांदा कोणाला द्यायचा यावर प्रदेशाध्यक्षांशी आमची चर्चा झाली आणि ते उद्धवजींशी चर्चा करून त्यांना करणार आहेत आणि पहिल्यांदा महापौर पहिल्या याच्यात 2.5 वर्षासाठी काँग्रेसचा आपण सहमती द्यावी, काँग्रेसचा करण्यासाठी सपोर्ट करावा अशी ते त्याबरोबर चर्चा करून निर्णय घेणार आहेत आणि मला वाटतं की यामध्ये कुठेही अडचण येईल असं मला वाटत नाही. आणि मी उद्धवजींशी आणि प्रदेशाजीशी चर्चा केल्यानंतर तिथे आम्हाला महाविकास आघाडी म्हणून महापौर, स्टँडिंग कमिटी, डेप्युटी मेयर, उपमहापौर ही सगळी पदं महाविकास आघाडीकडे राहिली पाहिजेत आणि त्या प्रस्तावावर अत्यंत सकारात्मक तोडगा निघेल, मार्ग निघेल आणि ते होईल असा मला विश्वास आहे.